हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्व? मस्त आहेत ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ. आज आहे संत शिरोमणी गजानन महाराज शेगावचे. जे गजानन महाराज आहे त्यांचा आज प्रकट दिन आहे. शेगावचे गजानन महाराज असू दे किंवा शिर्डीचे साईबाबा असू देत किंवा आपले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ असू देत. यांची सर्वांची रूपे अनेक आहेत, पण देव एकच आहेत. तुम्ही कुठल्याही देवाचे करा, कुणालाही माना, पण आपला भाव, भक्ती, आपली श्रद्धा किती आहे याचे सर्वात जास्त महत्त्व आहे. प्रत्येकाने आपल्या वेगवेगळ्या अवतारात सर्व सारख्याच गोष्टी सांगितल्या आहेत की माणूस म्हणून माणसाने कसे राहायचे, दुसऱ्यांशी कसे वागावे, हेच सर्वांनी त्यांच्या आयुष्यातून सांगितले आहे. आम्ही शेगावला गेलो होतो ना, तेव्हा ते मंदिर खूप छान, स्वच्छ परिसर, सर्व खूप स्वच्छ ठेवलेले आहे त्यांनी. खूप सेवाभाव आहे त्या मंदिरात. पूर्ण गेल्यावर मनाला अगदी प्रसन्न होऊन जाते. तुम्ही पण नक्की जाऊन या. तेथे जो प्रसाद आहे, प्रसादरूपी जेवणाची सोय केलेली आहे, ती पण खूपच छान आहे. तर नक्की अवश्य एकदा तुम्ही शेगावला दर्शनाला जाऊन या गजानन महाराजांच्या. तर ही झाली आहे आपली पूजा. नेहमीप्रमाणे देवारा गच्च असा फुलांनी सजलेला आहे. त्यानंतर शिवायचा होता प्रोजेक्ट, जो त्याने खूप छान पद्धतीने तयार केला. हे सुरुवातीचं सर्व मी रेडी करून दिलं आहे. विविध प्राण्यांची माहिती होती. अशी त्यांनी खूप छान पद्धतीने, त्याला देखील अशी पूर्ण आवड आहे करण्याची. त्याने देखील सर्व व्यवस्थित स्टेप बाय स्टेप लिहिले, पेस्ट केले, त्यानेच पेस्ट केले होते. अशा पद्धतीने त्याचा प्रोजेक्ट या ठिकाणी रेडी झालेला आहे. तो पण त्यांना गुरुवारीच सबमिट करायचा होता. त्यानंतर बघता ह्या प्रश्न उत्तरांना झालेले आहे 81 दिवस. अशा पद्धतीने शिवायने व्यवस्थित सगळे लिहिलेले आहेत. त्यानंतर आम्ही गेलेलो रात्री 9 ते 12च्या शोला छावा बघण्यासाठी. यांच्या मित्रांनी तिकीट बुक केलं होतं. बुकिंग केली होती 3-4 दिवस आधीच केलेली होती. इतका सुंदर, खूपच छान होता मूवी. काय बोलावं, एकदम स्पीचलेस. डोळ्यातील अश्रूच थांबत नव्हते. सोडावा धर्म की सोडावा प्राण, असा प्रश्न कधी ना पडावा. सोडला प्राण पण धर्म नाही सोडला, शंभूराजांचे त्याग सदैव आठवावे. अशा 2 लाईन बोलाव्याशा वाटल्या. विक्की कौशलने एवढे सुंदर ॲक्टिंग केली आहे. ईच अँड एव्हरी मोमेंट हार्टला टच होत होते. जेव्हा ते ॲक्च्युली घडलं असेल तेव्हा स्पीचलेस, शब्दच नाही आहे खरंच. ज्यांचा लास्ट इयरला हिस्ट्री हा सब्जेक्ट असेल त्यांना सर्व माहिती असेल, पण आमचा फक्त 10वीपर्यंत इतिहास हा सब्जेक्ट होता. 11पासून सायन्स असल्यामुळे जे काही थोडंफार ऐकलं आहे, पण एवढं खरंच माहीत नव्हतं. अक्षरशः काटे येत होते अंगाला. हिस्ट्री बुकमध्ये पण एवढे डिटेलिंग नाही आहे. खरंच तुम्ही नक्की चित्रपटगृहात जाऊन हा मूवी नक्की बघा. शेवट जो होतो ना, तो खरंच स्पीचलेस झालं होतं. खूप सुंदर असा चित्रपट आहे. चित्रपटगृहात जाऊन पिक्चर नक्की बघा. फक्त 5 वर्षाच्या आतील मुलांना या चित्रपट दाखवू नका कारण मुलांना त्या गोष्टीचे गांभीर्य पण नसते, त्यांना काही कळतं पण नाही. फक्त खूप मारामारी चालली आहे, रक्त सांडलं आहे. काही शेवटचे जे क्षण आहे ते आपण आपल्या डोळ्यांनी सुद्धा बघू शकत नाही. मुले अशा गोष्टी बघून घाबरू शकतात किंवा कधी पब्लिकसुद्धा ओरडते, त्यामुळे मुले घाबरून जाऊ शकतात. विक्की कौशलने जी भूमिका केली आहे संभाजी महाराजांची, साक्षात ते महाराज असते तर ते असेच असते
अगदी त्यांनी त्यांचा जीव ओतला आहे या भूमिकेसाठी. जवळजवळ खूप वर्षांनी मी असा चित्रपट पाहिला. जवळजवळ 10 वर्षानंतर मी असा मूव्ही बघितला असेल. एकही क्षण बोर होणारा नाही आहे. प्रत्येक क्षणात पुढे काय होईल असेच वाटत होते. आपण फक्त ऐकलंय, बघितलं ते चित्रपटाच्या माध्यमातूनच. इंटरव्हल नंतर शंभूराजांनी लहानपणापासून इतका त्रास, इतका विरह सहन केलेला आहे. शेवटसुद्धा खूप भयानक झालेला आहे. दर्दनाक, अंगाला काटेच आले होते. शेवटी तर माझे अश्रूच थांबत नव्हते. छत्रपती महाराज असो किंवा संभाजी महाराज, मी तर म्हणेल ते देवाचाच अवतार आहेत. म्हणून त्यांच्याकडे एवढी सहनशीलता, ताकद, एवढ्या दुश्मनांना सामोरे गेले. साध्या माणसाचे कामच नाही आहे, असं मला तरी वाटते. रिव्ह्यू जर म्हणाल तर प्रत्येकाचे अश्रूच सांगत होते. शेवटी खूप मनाला दुःख होते. कोणालाच कुठलंच कर्म चुकलेलं नाही आहे. नवीन पिढी जी आहे ती एक्साइटमेंटमध्ये म्हणून बघून सोडून देणे असे न करता यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे. काय दाखवले आहे ते लक्षात घेतले पाहिजे. शेवटी चंदोगामात्य व संभाजीराजे यांच्यामधला संवाद जो झालेला आहे तो पण खूप सुंदर आहे. त्याच्यात 2 लाईन्स शिवाय आणि ओम सांगणार आहेत. मन के जीते जीते, मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े, उन पर है धिक्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ.